जय महाराष्ट्र. मी शाहीर नरेश काटकर. लाईव्ह येण्याचं कारण असं की येत्या 2 दिवसामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिमगा उत्सव साजरा होणार आहे. कोकणातली अनेक चाकरमानी या ठिकाणी उद्यापासूनच गर्दी होणार आहे. कोकणामध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जसा गणपती उत्सव असतो तसाच होळी हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी. आणि प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पेटवण्याचं काम हे गावची लोक करत असतात. आमच्या सातेरे गावामध्ये आमची जन्याईच्या देवीच्या कृपेने 7 गावची पालखी, 7 गावची जी काठी असते मानाची, ती एकत्रितपणे भेटून मोठ्या प्रमाणामध्ये जत्रेचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला 2 दिवसामध्ये बघायला भेटणार आहे. परंतु आमचं सातेरे गावचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे या ठिकाणी. हे आत्ताच नूतनीकरण झालेलं आहे, 2-3 वर्ष झालेले आहेत. तर त्या मंदिरावरून काही 2 शब्द माझ्या कवितेतून, माझ्या गायकीतून मी सादर करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. सातेरे गावात मंदिर ग, आई तुझं शोभून दिसतंय ग. सातेरे गावात मंदिर ग, आई तुझं शोभून दिसतंय ग. पाठी राखीन गावाची, पाठी राखीन गावाची, आहे नाव तुझं जनी देवी. सातेरे गावात मंदिर ग, आई तुझं शोभून दिसतंय ग. सातेरे गावात मंदिर ग, आई तुझं शोभून दिसतंय ग. हो, 7 समुंदर राहटीत राहते तुझेच नाव. जनी देवी हे नाव, जनी देवी हे नाव, जनी देवी हे नाव. अग नावा रूपास आलाय माझा सातेरे गाव, माझा सातेरे गाव. भक्तिभावाने लोटांगण मी घालतो सानेवर, भक्तिभावाने लोटांगण मी घालतो सानेवर. सातेरे गावात मंदिर ग, आई तुझं शोभून दिसतंय ग. सातेरे गावात मंदिर ग, आई तुझं शोभून दिसतंय ग.